नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी गणित विषयामधील पेज नंबर 22 वरील बेरीज या पाठामधील शेवटचा स्वाध्याय आपला आहे हा सोडवून आज घेणार आहोत। तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे, बेरीज दिलेली आहे आणि आडव्या मांडणीने बेरीज सांगितली आहे। म्हणजे याची उभी मांडणी करायची नाही तर आडवी मांडणी। तर आडवी मांडणी करताना बेरजेमध्ये कशी करायची असते, तर एकक स्थान हे पहिल्या संख्येचं बघायचं आणि दुसऱ्या म्हणजे एकक स्थानाचे एकक स्थानाबरोबर, दशक स्थानाचे दशक स्थानाबरोबर आणि शतक स्थानाचे शतक स्थानाबरोबर। उभ्या मांडणीमध्ये आपल्याला समजून येतं की उभी मांडणी समजा ही अशी उभी मांडणी असेल, समजा एक उदाहरण घेते 345 अधिक 213 असं घेतलं तर आपण मांडणी उभी केल्यामुळं एकक स्थानामध्ये एकक स्थान असे बेरीज आपल्याला सोपी जाते। पण आडव्या मांडणीमध्ये आडवी दिलेली असल्यामुळे खूप विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये कन्फ्युजन होतं। तर याच्यामध्ये काय, पहिल्या गणितामध्ये एकक स्थानला 2 आहे आणि दुसऱ्याला एकक स्थानला 5 आहे। तर आपण पहिल्यांदा काय करणार आहोत, 2 आणि 5 यांची बेरीज करणार आहोत आणि नंतर 1 आणि 9 ची करणार आहोत, नंतर 5 आणि 3 ची करणार आहोत आणि नंतर 4 अधिक 2 ची करणार आहोत। तर याचं उत्तर मी इथं लिहिते। तर 5 अधिक 2 किती येत आहे, 5 अधिक 2 7, 1 अधिक 9, 1 अधिक 9 किती 10, 10 असं लिहित असेल तर आपण एकक स्थानचा इथं लिहायचा असतो आणि दशक स्थानचा हातचा पुढच्या संख्येवर घ्यायचा। तर म्हणजे ह्याच्यावर दशक स्थानला 1 आहे तर हातचा 1 आला। नंतर मग शतक स्थानला इथं 5 आहे तर शतक स्थानला 3 आहे, तर 5 अधिक 3 8 प्लस हातचा 1 किती झाले हे 9। नंतर हजार स्थानची संख्या काय आहे, हजार स्थानला इथं 4 आहे आणि इथं 2 आहे। तर आता इथं आपल्याला हातचा आलेला नाही त्याच्यामुळे काय हातचा ॲड करण्याची गरज नाही। तर काय येतं त्याच्यामध्ये 4 अधिक 2, 4 अधिक 2 6 म्हणजे 4512 अधिक 2395 याचं उत्तर किती आलं 6907। तर अशाच प्रकारे आपण दुसरं गणित पण सोडवून घेऊया। आता ह्याच्यामध्ये पहिली संख्या 5 अंकी दिलेली आहे आणि दुसरी संख्या 3 अंकी दिलेली आहे। तर आपण 9 मध्ये 4, 2 मध्ये 2 असं इकडून करायचे नाही तर आपल्या उजव्या हाताकडून बेरीज करायची असते कधी पण। त्याच्यामुळे उजवी बाजू उजव्या बाजूला पहिल्या ह्याच्यामध्ये कुठला अंक आहे 9 आहे, इथं 9 आहे। मग 9 अधिक 9 18, मग 18 कसं लिहितो आपण, असं लिहितो एकक स्थानला 8 आहे म्हणजे 8 इथं लिहिणार आणि ही हातचा इकडली दशक स्थानची संख्या हातचा असते म्हणजे हातचा 1 आला। मग आता 9 अधिक 9 ची झाली, त्याच्यानंतर दशक स्थानला इथं 0 आहे आणि इथं 2 आहे, 0 आणि 2 मग ह्याच्यामध्ये काय येतं आहे 0 अधिक 2 2च येतं आहे आणि 2 अधिक हातचा 3। नंतर काय शतक स्थानला 0 आणि इथं शतक स्थानला 4, मग 4 अधिक 0 4। नंतर आता इथं 2ला इकडं 3 संख्या संपल्या, बेरीज करण्यासारखं काहीच नाही त्याच्यामुळे हे 92 उरलेलं 92ला 92 असंच लिहून घ्यायचं म्हणजे उत्तर याचं किती आलं 92438। तर या ज्या बेरजेच्या मूलभूत संकल्पना आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, याच्यामध्ये शून्य संख्येमुळे जास्त गणितं चुकतात। तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की बेरजेच्या गणितामध्ये कुठल्याही संख्येत 0 मिळवला असता उत्तर ते आहे ती संख्या येते। वजाबाकीच्या ह्याच्यामध्ये पण कुठल्याही संख्येमधून जर 0 समजा 9 मधून 0 वजा केलं तर उत्तर 9 येतं। पण गुणाकारामध्ये जर कुठलीही मोठी संख्या असू द्या, 4 अंकी 5 अंकी 6 अंकी, तर त्या संख्येला जर 0 ने गुणलं तर उत्तर 0 येतं। हे जवळजवळ 99% मुलांना ह्याचं बेसिक आहे हे 0बद्दल ते माहिती नाही। त्याच्यामुळे आता समजा एक इथं 0चं आलं आहे म्हणून तुम्हाला एक्स्ट्रा माहिती सांगते। तर त्याच्यामध्ये काय आहे, समजा आता हे 12534 ही संख्या घेतली आणि त्याला जर आपण 0 ने गुणलं तर ह्याचं उत्तर काय येणार। आता म्हणजे ह्याच्यात आपल्या सुरुवातीला काय वाटतंय, समजा जर तुम्ही मंथनच्या स्कॉलरशिपच्या परीक्षा देत असाल आणि असं एखादा उत्तर आलं तर त्याच्यामध्ये पर्याय पण मुद्दाम 3 फसवे असे दिलेले असतात की ह्याच्यापेक्षा मोठ्या संख्या असतात। पण याच्यामध्ये आपल्याला ही जर माहिती असेल ह्याचे बेसिक कन्सेप्ट तर आपण त्याच्यामधले 3 पर्याय सहज ते एलिमिनेशन करू शकतो। तर ह्याच्यामध्ये याचं उत्तर किती का मोठी संख्या असणं गेले जर त्याला 0 ने गुणलं तर उत्तर 0 येत असते। हे बेसिक कन्सेप्ट आहे गणितामधील, तर ते लक्षातच ठेवा। इथं 0ची एक संकल्पना आली होती म्हणून तुम्हाला एक्स्ट्रा ह्याची 0ची माहिती सांगितली आहे। नंतर आपला तिसरा गणित घेऊया आपण। तिसरं काय आहे 50325 अधिक 152। तर 50325 मध्ये
152 मिळवायचं म्हणजे ही 5 अंकी संख्या आहे आणि ही 3 अंकी संख्या आहे. तर ह्याच्यात एकक स्थानला 5 आहे, ह्याच्यात एकक स्थानला 2 आहे, म्हणजे 5 अधिक 2 करायचं, नंतर 2 अधिक 5 करायचं, नंतर 3 अधिक 1 करायचं. आणि शून्यमध्ये 3च संख्या असल्यामुळे इकडले संख्या ॲज इट इज येतील. जर इथं हातचा आला तर ते शून्यमध्ये मिळवला जाईल, नाही तर 50ला 50 आपण तसंच लिहिणार आहोत. तर आता काय येणार इथं 5 अधिक 2 किती येते 7, 2 अधिक 5 7, 3 अधिक 1 4. आता इथं हातचा आलेलाच नाही त्याच्यामुळे 0ला 0 तसंच आणि 5ला 5 तसंच. म्हणजे ह्याचं उत्तर काय आलं 50,325 अधिक 152 म्हणजेच 50,000. ह्याचं उत्तर आलं 50,477. अशा प्रकारे आपला बेरीज या पाठामध्ये शेवटचा स्वाध्याय होता. आणि हा स्वाध्याय संपल्यानंतर आपला बेरीज चॅप्टर संपलेला आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये वजाबाकी या चॅप्टरवरील स्वाध्याय घेणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब हे फ्रीमध्ये असतं त्याच्यामुळे आवडल्यास नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.